तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा थांबलाय का शेतकरी मित्रांनो? की फक्त उशीर? खरी माहिती काय ते बघणार आहोत आपण शेतकरी मित्रांनो. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. कारण की शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो, दिवस म्हणायला पण जमणार नाही. कारण की बरेच महिने झालेले आहे शेतकरी मित्रांनो. आजही पीक विमा जमा झालेला नाही शेतकरी मित्रांनो. याचा संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी पीक विमा हा केवळ एक आर्थिक आधार नसून संकटात सावरण्याचा शेवटचा पर्याय आहे शेतकरी मित्रांनो. कारण की पाऊस, दुष्काळ तसेच अतिवृष्टी, गारपीट, कीटक रोग, वादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकरी मित्रांनो. अशा वेळी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आधार देण्या अस्तित्वावर आहे शेतकरी मित्रांनो. पण मात्र काही दिवसांपासून राज्यातील एकच प्रश्न विचारत जात होते शेतकरी मित्रांनो. शेतकरी की पीक विमा जमा होणे बंद झाला आहे का शेतकरी मित्रांनो? तसेच आता पुढील पीक विमा मिळणार की नाही शेतकरी मित्रांनो? काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे का आले नाही आहे शेतकरी मित्रांनो? हे संपूर्ण आपण बघूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये. त्याच्यानं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. या सर्व प्रश्नामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात संभ्रमाची चिंता आणि अवस्था निर्माण झालेली आहे शेतकरी मित्रांनो. सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज येत आहेत शेतकरी मित्रांनो. आज जमा होईल, उद्या जमा होईल शेतकरी मित्रांनो. पण व्हिडिओ अफवावर अफवा जात आहे शेतकरी मित्रांनो. या पार्श्वभूमीवर खरी वस्तूची काही सरकारचा नेमका निर्णय काय आहे शेतकरी मित्रांनो? पीक विमा जमा झाल्या थांबतोय असा वाटत आहे शेतकरी मित्रांनो. कारण की बरेच महिने झालेले आहे शेतकरी मित्रांनो. पीक विमा जमा झालेला नाही शेतकरी मित्रांनो. पुढील काय होणार आहे शेतकरी मित्रांनो? याची सविस्तर आढावा आपण या बातमीमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे शेतकरी मित्रांनो. पण मात्र गेल्या काही वर्षापासून अनियमित पाऊस, तसाच अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पीक वाढीवर रोग आलेले आहे शेतकरी मित्रांनो. यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो. यांच्या काळात पीक विमा योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. पण काही वेळात उशीर पैसे जमा होणे हे आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजेच काही उशीर लागू शकतो शेतकरी मित्रांनो. तसेच अपुरी भरपाई शेतकरी मित्रांनो. कारण की 100% पैकी काही जणाला 30% मिळालेलं आहे शेतकरी मित्रांनो. तसेच काही शेतकऱ्यांना अजिबात पैसे मिळाले नाही शेतकरी मित्रांनो. एक रुपया पण मिळाले नाही शेतकरी मित्रांनो. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला मिळाले की नाही मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो. पीक विमा जमा बंद झालेला आहे का ते आपण बघूया शेतकरी मित्रांनो. अशी चर्चा का सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो? अलीकडेच काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही शेतकरी मित्रांनो. तसेच आधी सांगितलेल्या तारखेला पैसे पण जमा झालेले नाही आहे शेतकरी मित्रांनो. कारण की तारखे रोजच देत आहे शेतकरी मित्रांनो काही सरकार, पण पैसे जमा होत नाही शेतकरी मित्रांनो. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही वितरण अपूर्णच आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्या जिल्ह्यामध्ये झाले का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे की शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना बंद झालेली आहे का शेतकरी मित्रांनो? कारण की अजूनही पैसे जमा झालेले नाही शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, यामागे काही प्रमुख कारणे आहेत शेतकरी मित्रांनो. पहिला म्हणजे की शेतकरी मित्रांनो, सरकार आणि पीक विमा एकाच दिवशी संपूर्ण राज्यात पैसे जमा करत नाही शेतकरी मित्रांनो. जिल्ह्याने किंवा तालुक्यानेही टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जातात शेतकरी मित्रांनो. दुसरा म्हणजे की शेतकरी मित्रांनो, पीक विमा नुकसानीचे सर्वे पूर्ण न झाल्यामुळे किंवा निकृष्ट सोबत नसल्यामुळे शेतकरी मित्रांनो थांबतात शेतकरी मित्रांनो. तिसरा म्हणजे की काही तांत्रिक अडचणी, तसेच की बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे किंवा खाते बंद असणे, नावातील काही चुकी शेतकरी मित्रांनो, तसाच तुमच्या बँकेचा IFSC कोड त्रुटीचा असणे शेतकरी मित्रांनो, म्हणजे की चुकीचा असणे शेतकरी मित्रांनो. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही शेतकरी मित्रांनो. चौथा म्हणजे की शेतकरी मित्रांनो, अफवावर किंवा सोशल मीडियावर विश्वास ठेवू नये शेतकरी मित्रांनो. पीक विमा बंद झाला योजना सर असे पैसे येणार नाहीत, असा अफवा मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यासाठी मी संपूर्ण व्हिडिओमध्ये हा शेतकरी मित्रांनो, ₹1 पीक विमा योजना बंद, गैरसमज का शेतकरी मित्रांनो? पूर्व महाराष्ट्रातील ₹1 पीक विमा योजना राबवण्यात आली होती शेतकरी मित्रांनो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त ₹1 मध्ये ₹1 भरून शेतकरी मित्रांनो पीक विमा
काढता येत होता शेतकरी मित्रांनो. ही योजना बंद करण्यात आली आहे का शेतकरी मित्रांनो? पण पीक विमा योजना बंद झालेली नाही आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना बंद झालेली नाही शेतकरी मित्रांनो. तुम्हाला आज जरी पैसे आले नसतील तर टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहेत शेतकरी मित्रांनो. पण पीक विमा योजना बंद झालेली नाही शेतकरी मित्रांनो. ही खरी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, किंवा पीक विमा योजना बंद झालेली नाही शेतकरी मित्रांनो. आता शेतकऱ्यांना ठराविक टक्केवारीनुसार विमा हप्ता भरावा लागतो शेतकरी मित्रांनो. पहिले ₹1 होता शेतकरी मित्रांनो, पण आता तसं नाही शेतकरी मित्रांनो. याच्या निर्णयामुळे अनेकांना वाटत आहे की पीक विमा योजना बंद झाला, पण हे चुकीचे आहे शेतकरी मित्रांनो. पीक विमा योजना चालू आहे शेतकरी मित्रांनो. सध्या पीक विमा जमा उशीर होतो आहे शेतकरी मित्रांनो. मला पण माहीत आहे शेतकरी मित्रांनो, कारण की बरेच दिवस झाले शेतकरी मित्रांनो. पीक विमा योजना अजूनही जमा झालेली नाही शेतकरी मित्रांनो, म्हणजे पैसे खात्यात आलेले नाही शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, निधी वितरण प्रक्रिया केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी पीक विम्याला दिला आहे शेतकरी मित्रांनो, की जातो तो निधी मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतो शेतकरी मित्रांनो. पीक विमा कंपन्याला विलंब काही वेळ पीक विमा कंपन्याकडून वितरण करण्यात विलंब होतो शेतकरी मित्रांनो. तशाच अंतिम मंजुरी म्हणजे की बाकी आहे शेतकरी मित्रांनो. सर्व अहवाल कागदपत्रे पूर्ण झाल्याशिवाय अंतिम मंजुरी मिळत नाही शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल की नाही शेतकरी मित्रांनो, सरकारची भूमिका सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे की शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना सुरू आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला पहिलं पण सांगितलं, आता पण सांगतो शेतकरी मित्रांनो. पीक विमा योजना चालू आहे शेतकरी मित्रांनो, बंद झालेली नाही शेतकरी मित्रांनो. मात्र शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा मिळणार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, कोणाची रक्कम जाणार नाही शेतकरी मित्रांनो, 100% जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. फक्त प्रक्रिया पूर्ण होणे वेळ लागू शकतो शेतकरी मित्रांनो. काही पण रक्कम नक्कीच येणार आहे शेतकरी मित्रांनो खात्या, म्हणजेच की पीक विमा बंद झालेला नाही शेतकरी मित्रांनो. कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो, ते आपण बघूया शेतकरी मित्रांनो. नुकसानग्रस्त बस्ती नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या जर पिकाचे नुकसान झालेलं नाही शेतकरी मित्रांनो, तुम्हाला रक्कम मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, पीक विमा अर्ज भरलेला नाही शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक विमा योजनेचा अर्ज भरलाच नसेल तर तुम्हाला पण रक्कम मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. पीक विमा हप्ता भरलेला नाही शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर भरलेला नसाल तुम्हाला रक्कम मिळणार नाही. तसेच चुकीची माहिती काही दिली असेल तुम्ही तर तुम्हाला पण रक्कम मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. पीक विमा काढणे आधीच झालेली आहे शेतकरी मित्रांनो पहिलेच. शेतकऱ्यांना काय काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो, तुमचे आधार कार्ड लिंक खात्याशी आहे की नाही ते पहा शेतकरी मित्रांनो. तसेच बँक खाते सक्रिय असावे शेतकरी मित्रांनो. पीक विमा अर्जाची पावती जपून ठेवा शेतकरी मित्रांनो, हरपू देऊ नका शेतकरी मित्रांनो. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती म्हटलं की मग माहीत राहत नाही शेतकरी मित्रांनो. त्याच्यासाठी जपून ठेवा शेतकरी मित्रांनो. ग्रामसेवक वा कृषी अधिकारी याच्याकडे चौकशी करावी शेतकरी मित्रांनो एकदा, व आपोआवर विश्वास ठेवणार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना बंद झालेली नाही शेतकरी मित्रांनो. फक्त ₹1 पीक विमा योजना बंद झालेली आहे शेतकरी मित्रांनो. पण आताची योजना बंद झालेली नाही शेतकरी मित्रांनो. पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच आहे शेतकरी मित्रांनो. वितरण प्रक्रिया सुरू आहे शेतकरी मित्रांनो. थोडा वेळ लागू शकतो शेतकरी मित्रांनो, पण पैसे खात्यात नक्कीच येणार शेतकरी मित्रांनो 100%. शेतकऱ्यांना काही घाबरण्यासारखी काही गरज नाही शेतकरी मित्रांनो. अशाच माहितीसाठी शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद शेतकरी मित्रांनो.